गोष्ट हुशार बकरी. एका गावात एक मेंढपाळ राहायचा. त्याच्या कळपात खूप मेंढ्या आणि खूप गोड खोडकर बकऱ्या होत्या. तो रोज त्यांना रानावनात चरायला घेऊन जायचा. एके दिवशी तो रोजच्या सारखाच कळप घेऊन दूरवरच्या रानात गेला. त्याच कळपात एक छोटीशी बकरी होती, अगदी खोडकर आणि तितकीच हुशार. ती कळपाबरोबर न राहता आडबाजूला गेली आणि चरता चरता तिथेच रमली. मग हळूहळू सूर्य मावळला, अंधार पसरू लागला आणि अचानक तिच्या लक्षात आलं, अरे, मी एकटीच मागे राहिले. ती इकडे तिकडे पाहू लागली, पण आजूबाजूला कोणीच नव्हतं. जंगलाच्या गडद अंधारात एकटी पडल्याचं जाणवताच ती थोडी घाबरली. पण ती होती धीराची, म्हणून तिने धीर सोडला नाही. थोड्याच वेळात चंद्र उगवला आणि तिच्या नजरेला पुढे एक तळे दिसलं. काही प्राणी पाणी पित होते, पण त्यांच्यात तिला एक लांडगा दिसला. तिचं हृदय धडधडू लागलं. ती पटकन एका झुडपाआड लपली. पण काय, थोड्याच वेळात लांडगा तिच्याच समोर आला. पळायला जागा नाही, लपायला वेळ नाही. लांडगा खुशीत म्हणाला, वाह, आज भारी मेजवानी मिळणार, मी तुला खाणार. बकरी घाबरली, पण तिच्या चातुर्याने प्रसंग हातात घेतला. ती म्हणाली, हो, खा ना, पण थांब, वाघोबा मला इथे बसवून गेलेत. जो कोणी येईल त्यालाही थांबायला सांगितलंय, तूही बस जरा. लांडगा दचकला, काय, वाघोबा सांगून गेले? अरे बापरे, आणि तो शेपूट दाबून तिथून पळाला. बकरीने सुटकेचा श्वास सोडताच पुढून स्वतः वाघच येताना दिसला. वाघाची नजर तिच्यावर पडताच तो म्हणाला, वाह, छान जेवण मिळणार. पण बकरी पुन्हा शांतपणे म्हणाली, हो महाराज, पण थांबा, वनराज म्हणजे सिंह पाणी प्यायला गेलेत. त्यांनी मला इथे बसवून ठेवलंय. वाघ थरथरला. त्याला आठवलं अलीकडेच सिंहाशी झालेली झटापट. जखमा अजून बऱ्या नव्हत्या. नको रे बाबा, सिंहाला सामोरं जायचं, असं म्हणत वाघही पळून गेला. ती परत सुटकेचा श्वास घेणार तेवढ्यात येतो कोण, तर स्वतः जंगलाचा राजा सिंह. सिंह गरजला, छान, आज भारी मेजवानी मिळणार. बकरी पुन्हा चतुराईने म्हणाली, खुशाल खा महाराज, पण शिकारी येतायत, बंदूकधारी. त्यांनी मला मुद्दाम इथे ठेवलंय, तुम्हाला मारण्यासाठी. हे ऐकताच सिंहाच्या अंगावर काटा उभा राहिला. काय, शिकारी, बंदूकधारी? क्षणात सिंहाने काढता पाय घेतला आणि धूम ठोकली. आता बकरीने मोठा श्वास टाकला आणि तितक्यात पूर्व दिशेला किरण फुटले. दिवस उजाडला. चतुर बकरी अखेर सुरक्षित होती. शिकवण: शहाणपण आणि धैर्य या दोन्हींची साथ असेल तर शक्तिशाली सुद्धा काही करू शकत नाहीत. आजची गोष्ट इथेच संपली. आता लगेच चॅनलवरच्या बाकीच्या गोष्टी पण नक्की बघा, धमाल येईल. सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढची गोष्ट चुकणारच नाही. लवकरच भेटू पुढच्या गोष्टीत.